अजित पवारांच्या निधी वाटपावर वॉच ठेवा. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्री आमदारांना सूचना. निधी वाटपावरून सेनेच्या मंत्र्यांकडून पुन्हा एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त. निधीवरून दादा शिंदेंमध्ये पडद्यामागे संघर्ष. निधीवरून अजित पवारांनी शिंदेंच्या दालनात भेट घेतल्याची माहिती. त्यांना वॉच ठेवायचा आहे, त्यांनी ठेवावा. त्यांना अधिकार आहे, त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. निधीवर वॉच ठेवण्याच्या मुद्द्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. नाराजी असतील तर शिंदे आपल्याला सांगतील, अशी ही प्रतिक्रिया. फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढले. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर मोठा आरोप. काही बूथवर 20 ते 25% मतदार वाढले. निवडणूक आयोग मौन बाळगून का आहे, राहुल गांधींचा सवाल. झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. राज्यात 25 पेक्षा जास्त मतदारसंघात 8%हून अधिक मतदार वाढले आणि त्यापैकी बहुतांश जागी काँग्रेस विजयी. राहुल गांधींच्या आरोपांनंतर फडणवीसांचं ट्विट करत उत्तर. निवडणूक आयोगासोबत पारदर्शक चर्चा व्हावी. सर्वांना नियम कायदा समान पाहिजे. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. कर्नाटक आणि तेलंगणात जिंकले तेव्हा त्यांनी ईव्हीएमवर आरोप केले नाही. राहुल गांधींच्या आरोपांबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना चर्चेसाठी निमंत्रण. 12 जूनलाच आयोगाकडून ईमेलद्वारे पत्र. राहुल गांधींकडून मात्र अद्याप आयोगाला कोणतंही उत्तर नाही. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ब गटातून अजित पवारांचा दणदणीत विजय. तावरे गटाचे भालचंद्र देवकाते यांचा पराभव. अजित पवारांना 91 तर देवकातेंना फक्त 10 मतं. सत्तेतील व्यक्तींनी कारखान्याची निवडणूक लढवणं अयोग्य. विरोधी गटानं मुद्दा उपस्थित केल्यास सत्तेतील लोक न्याय देऊ शकत नाही. अनौपचारिक चर्चांमध्ये शरद पवारांचं मत.